महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर भाजपनं शिवसेना, शिंदे गट आणि आरपीआयला सोबत घेतलाय। या युतीची आज संध्याकाळपर्यंत घोषणा होणार आहे। जवळपास युतीमधील 90% जागा निश्चित झाल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे आणि उद्या सकाळपर्यंत आमची 80 ते 85 उमेदवारांची पहिली यादी सुद्धा जाहीर होणार असल्याचं शत्रुघ्न काटे म्हणाले आहेत। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी पक्षाचे शहराध्यक्ष आहेत। बापू, काय सांगाल? अद्याप देखील यादी जाहीर होणार नाहीत। फडणवीसांनी, आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं की 28 तारखेपर्यंत आमची यादी जाहीर होईल। 2 दिवसापूर्वीच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमची कोर कमिटीची मीटिंग झाली। त्याच्यामध्ये जवळजवळ 90% नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। 10% जागेचा थोडा तिढा सुटण्याचा बाकी आहे। तर मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ह्या 10% जागेचा तिढा सुटून आम्ही उद्या सकाळपर्यंत ही यादी पब्लिश करू। महायुतीतील राष्ट्रवादी वगळता आरपीआय आणि शिवसेना, शिंदे गट आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतात आहे। जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली का? कुणाला किती जागा द्यायचे याबाबत चर्चा झाली आहे? दोन्ही पक्षाबरोबर आमची चर्चा झालेली आहे। वरिष्ठ लेवलचे आमचे येथील 4 आमदार असतील, तिकडनं शिंदे गटाचे आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, या सगळ्यांबरोबर बसून आणि आरपीआयची काही नेते या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आरपीआय आणि शिंदे गटाची जी युतीचा फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे तो 100% पूर्ण झालेला आहे। काल त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे बऱ्यापैकी। आज त्याची घोषणा करण्यासाठी फार तर संध्याकाळपर्यंत आम्ही प्रेस घेऊन त्या दोन्ही महायुतीमध्ये शिंदे गट आमच्याबरोबर असेल, आरपीआय असेल, या दोन्हींची महायुती म्हणून घोषणा आम्ही करणार आहोत। साधारण आज किती वाजेपर्यंत ही यादी समोर येण्याची शक्यता आहे आणि कुठल्या प्रमुख नेत्यांची नावं सुद्धा या यादीमधून समोर येतील? नाही, आता याच्यामध्ये साधारण 5 वाजेपर्यंत जी शिवसेना आणि आरपीआय युतीची जी आमची घोषणा करायची ती होईल। पण उद्या सकाळपर्यंत बाकीची जी भारतीय जनता पार्टीची यादी ज्यांना आपण तिकीट म्हणून देणार आहेत अशी पहिली यादी आमची सकाळपर्यंत उद्या येईल। किती जणांचं नाव समावेश असणार आहे यादीमध्ये? पहिली यादी किती लोकांची असणार? साधारण एक 80 ते 85 लोकांची पहिल्या यादीमध्ये नाव असणार आहे। नक्कीच आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाची पहिली यादी उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल आणि यामध्ये 80 ते 85 लोकांचा समावेश असणार आहे, जे की महायुतीचे उमेदवार असतील, शिवसेना, शिंदे गट असेल किंवा आरपीआय असेल आणि भारतीय जनता पक्ष अशा तिन्ही महायुतीतील घटक पक्षांचा या उमेदवारांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश असण्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी दिली। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।